नमस्कार मित्रांनो, मी आज पुन्हा आपल्यासमोर आलेलो आहे एक नवीन कविता घेऊन। आजच्या कवितेचं नाव आहे कुणाला तरी सांगत जा। ज्यावेळी प्रेमात गैरसमज होतात, एखादी मुलगी आपल्याकडेच पाहते असा आपला समज होतो आणि आपण तिच्यावरती प्रेम करू लागतो। पण ज्यावेळेस आपल्याला समजतं की ती प्रेम आपल्यावर करत नसून आपल्या बाजूच्या मित्रावर करते, त्यावेळी आपली अवस्था काय होते याचं वर्णन या कवितेत केलेलं आहे। चला तर ऐकूया मित्रांनो आजची कविता कुणाला तरी सांगत जा। तिला पाहिलं अन काळीज माझं हल्लं, तिला पाहिलं अन काळीज माझं हल्लं, तिच्या सुंदर रूपात मन माझं रमलं। ती मला मिळावी म्हणून धडपड सुरू झाली, तिच्या प्रत्येक गोष्टीवर नजर माझी पडली। येता जाता मी तिचा पाठलाग सुरू केला, सेंट अन कपड्याचा माझ्या घरात ढीग जमा झाला। ती हसली की मीही हसायचो, ती हसली की मीही हसायचो, ती रडली की मीही उदास व्हायचो। ती माझ्याकडे बघून सारखी हसायची, ती माझ्याकडे बघून जणू सारखी हसायची, डोळा मारत जणू मला इशारा करायची। एक दिवस मी तिला विचारायचे ठरवले, लैलाचा मजनू आता बनायचे ठरवले। मोठ्या आयटीत मी तिच्याकडे गेलो, प्रेमाचा विजय आता निश्चित मी मनात म्हणालो। ती होती बागेत, तिच्या समोर होता एक तरुण, ती होती बागेत, तिच्या समोर होता एक तरुण। मित्र तर तो माझाच होता, त्याचं नाव होतं अरुण। त्याने एकदम मला तिची ओळख करून दिली, तुझीच वहिनी समज अशी धमक मला दिली। माझ्या संग असल्यानं ती त्याला इशारा करायची, तो माझ्या संग असल्यानं ती त्याला इशारा करायची। मला मात्र ती मनापासून माझीच वाटायची। त्याचं ते प्रेम पाहून चेहराच माझा पडला, त्याचं ते प्रेम पाहून चेहराच माझा पडला। काय झालं म्हणून माझा मित्र मला म्हणाला, काही नाही म्हटलं मी, काही नाही म्हटलं, तुझं प्रेम खरं आहे, वहिनी तर तुझ्याहूनही खूप सुंदर आहे। म्हणून म्हणतो मित्रांनो, प्रेम करताना आजूबाजूला पाहत जा। म्हणून म्हणतो मित्रांनो, प्रेम करताना आजूबाजूला पाहत जा। कुणाला नाही जमलं सांगायला तरी चालेल, संगतीच्या मित्राला तरी सांगत जा, संगतीच्या मित्राला तरी सांगत जा। धन्यवाद मित्रांनो, कविता कशी वाटली नक्की सांगा। पुन्हा आपण भेटूया एका नवीन कवितेसह। या चॅनेलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद, नमस्कार।